दुःख देते. कशाहून ओळखाव? भोगे जाणी जे केली पूर्वजन्मीची. जन्मल्यानंतर कर्म करेपर्यंत मेल की त्याचं कर्म त्याच्या बरोबर. म्हणून कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. ते कर्म येतं, ज्याचं कर्म पुण्यात्मक असेल त्याला पुढच्या जन्मात कोणत्याही जन्माला जाऊ द्या सुख मिळतं. पापात्मक असेल तर कोणत्याही जन्माला जाऊ द्या दुःख भोगावं लागेल. बैलाच्या जन्माला गेलं, नांगर ओढायला, आहूत ओढायला, पाळ्याला, गाड्याला, चापकाचे फटकारे, नाकात येसन. बैलाच्या जन्माला गेलं, पण पहिलं पुण्य नंदी बैल होते. कोणी काम सांगत नाही. आता आमचे महाराज लोक आहेत ना, हे पहिल्या जन्मातले काही लग्न झालेले माणसे म्हणतील तुला एक मागं पुढे कोण नाही, आम्हाला का बोलायला. बिन लग्नाचं असल्यामुळं मला कोणतंच काम कुणी करू देत नाही. खर्च करायची गरज नाही. आणि खरं सांगू का, मी आलेला पैसा कधीच खर्चित नाही माझ्याकरता. हां, कुठं जर चांगलं काम होत असेल तर मग तिथं द्यायची तयारी. चांगलं काम तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साई. आणि म्हणूनच महाराज ॲक्सिडेंट झाले, ऑपरेशन झाले, डॉक्टर पैसे घेत नाही, औषधवाला पैसे घेत नाही, कपडेवाला पैसे घेत नाही, गाडीवाला पैसे घेत नाही, टोल नाक्यावर पैसे घेत नाहीत. अरे महाराज येत ना, जाऊ द्या, वशिल्याचं आहे, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. महाराज एवढंच नाही, राम कदमनं मनसेतून BJPमध्ये येऊन मला कार्ड दिले. कुणीकडेही फिरलो, मला लायसन नाही, लायसन मिळतही नाही वय जास्त झाल्यामुळं. माझ्या हातानं धडका बसल्या तरी महाराज आहेत का, जाऊ द्या जाऊ द्या, कुठं ह्याला धरून मारावं, माकड हगलं पाला मायला, याला काय. महाराज तुम्ही जर घरी आलात ना, विनायक महाराज, गरीबातल्या गरीबाचं सुद्धा तसं घर नाही. वरून पत्रे, बाजूनं पत्रे, खालून फरशी, संडास नाही, बाथरूम नाही. मला जेवायला आकाशच्या आजीकडून 47 वर्षापासून येते. 3-3.5 चपात्या, थोडासा भात, वरण, भाजी, चटणी. कोणी जर आला, आहेत का केशव महाराज, बसा बसा, जेवण झाल्यावर येतो. काही माणसं म्हणतात महाराज माणुसकी सोडली, या जेवायला म्हणीत नाही. कारण त्यानं जर म्हणलं महाराजाला कसं मन मोडावं, द्या थोडं म्हणल्यावर मी उपाशी. एवढं आहे सबसटके ना हम आटके, त्याच्यामुळं म्हणीत नाही महाराज. काही माणसं म्हणतील एवढे पैसे धनंजय मुंडेनं सगळं आणून दिलं, संडास, बाथरूम, खोली, AC करून देतो. मी म्हणलं कुलूप लावून हिंडायचं, कुणी आलं महाराज चावी द्या, संडासला जायचे, ते हगून जाईल आणि मीच पुसून जाऊ का. महाराज झालोय लोकांना कामं करावे म्हणून. हां, आणि माझं काम आहे उखळी करेनं, उखळाचं काम असतं गोंडर काढणं, टर्पल काढणं. म्हणून जुन्या काळात म्हण होती, खरं बोललं की सख्या आईला राग येतोय, पण दमचे तुकोबरे म्हणले तुका म्हणे सत्य सांगे येऊत रागी येते. ते कोणाला राग आला तरी हरकत नाही, पण मी भस्कन बोलल्याशिवाय राहत नाही. लोक म्हणतात काय म्हणावं, बिनइडीचं मुसळ आहे म्हणून उखळी करे. आता मला सांगा, आपल्या कर्माचे फळं आपल्याला मिळतात, मग दुःख होत आहे ते पापाचं फळ आहे, आणि ते दुःख पीडा देते. म्हणून संत महात्मे देवाला विनंती करतात, तुका म्हणे धाव वेगे पीडा केली मागे, माझ्या कर्मानं मला पीडा केली, आणि ती पीडा नाहीशी करण्याकरता भोगल्याशिवाय भोगणे ते फळ संचिताचे. जे जे लिहिले संचिती ते ते न चुके कल्पांती, कर्माचा लेखा न चुके ब्रह्मादिका. म्हणून जुन्या लोकांनी ह्या त्या काळापर्यंत व्यासांनी, नारदांनी शुद्धे केलेलं पाप तुम्हाला दुःख देतं. म्हणून तुका म्हणे भोगे पीडा केली, आणि ती पीडा घालवण्याकरता एकच आहे, नामचिंतन. म्हणून पीडा घालायची आहे ना, किती सुंदर आमच्या तुकोबारायांनी सांगितलं. हां, ब्रह्मरस घेई काढा, तेने पीडा वारेल. पीडा मरून जाईल. ब्रह्मरस, मग कोणता रस? हा रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा.
काही माणसं म्हणतील टाळ्या वाजून काय होते, कोणताही महाराज आणा, खर्चवाला आणा, हेलिकॉप्टरचा आणा, तरुण आणा, जुना आणा, कसला बी आणा, कोणत्याही जातीचा आणा, टाळ्या वाजवा आणि भजन करा. महाराज सेना महाराजांना 750 वर्षापूर्वी सांगितले, महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल नामे. तुम्ही टाळी म्हणून विठ्ठल नाम घेतलं की शब्द ऐका, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ. म्हणून कोणत्याही पद्धतीचं कीर्तन असू द्या, भजन कोणतं असतं करायचे का एकदा. मृदंगवाले बोट फोडून घ्यायले, टाळकरी दाटी वाटीत उभा राहिलेत, तुम्हाला सुद्धा घाम यायलाय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, टाळी वाजवा, हालचाल करा, बघा उष्णता कमी होते. हां, विठ्ठला विनंती केली, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुश्चिते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवणी करा विठ्ठल स्मरण. आणि असं विठ्ठलाचं स्मरण केलं की तुमच्या संचितामध्ये प्रारब्धामध्ये येणारं पाप जळून जातं. आणि एकदा पाप जळून गेलं की त्याचा भोग भोगण्याची गरज नाही. आणि म्हणून नियम आहे, भोगतो न घडे संचिता वाजवणे. म्हणून टाळी वाजून या हातावरच्या रेषा आहेत ना, वराह मिहीर नावाचा भारतातला ज्योतिषी होता, त्यानं हातावरच्या रेषेच्या शुभ शकून आणि अशुभ शकून सांगितलेलं आहे. मग कोणताही ज्योतिषी भविष्य आपण बघायला गेले की ते हात बघतंय, डॉक्टरकडे गेले की ते नाडी बघतंय, नखं बघतंय, डोळे बघतंय, जीभ बघतंय, स्टेथोस्कोप घेऊन हे श्वास घ्या श्वास सोडा, आणि पुन्हा आपल्यालाच विचारते काय दुखत आहे. तसं ज्योतिष हातावरची रेषा बघितली, मनगटापासून मधल्या बोटापर्यंत उभी रे गेलेली असते ती धनरेषा, ती ज्याची ठसठशीत आहे त्याला पैशाकडे जाण्याची गरज नाही, पैसा त्याच्याकडे येतोय. एक जण म्हणला बरोबर आहे महाराज, पैसे येतात पण पैसा टिकत नाही. बोरला पाणी लागणं महत्त्वाचं नाही, पाणी टिकत नाही.